रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर मनोज कुमार तम्मेवार हे सामान्य नागरिक उपोषणाला बसलेले आहेत। कारण तम्मेवार यांचा मुलगा शुभम हा सोलापूरच्या मुरारजी पेठ येथील संभाजीराव शिंदे विद्या मंदिर इथं लहान गटापासून इयत्ता 10वी पर्यंत शिकत आहे। दरवेळेस शिक्षकांनी मला तुमच्या पाल्याची प्रगती चांगली आहे असं सांगितलं, मात्र एके दिवशी मुलाला पुस्तक घेऊन प्रश्न विचारू लागला तर तो माझा मुलगा माझ्या समोर रडू लागला व मला आतापर्यंत मराठी पुस्तकातील एक वाक्य सुद्धा वाचता लिहिता येत नाही पप्पा असं म्हणून रडू लागला व म्हणाला शाळेतील आमचे शिक्षक आम्हाला शिकवत नाहीत म्हणून मी शिक्षकांना विचारलं असता शिक्षकांना टाळाटाळ करून तुम्हाला काय करायचंय ते करा असं बोलून हकलून लावलं। तरी सदरच्या प्रकारची व संबंधित शाळा व शिक्षकाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा। सदरच्या शाळेतील शेकडो मुलांना काहीही लिहिता वाचता येत नाही, तरी याची खात्री चौकशी करून सदरच्या संस्थेची मान्यता रद्द करावी या मागणीसाठी मनोज कुमार तम्मेवार हे बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत। मी मनोज कुमार प्रकाश तम्मेवार, कमान नगर, ब्लॉक नंबर 25, सोलापूर। माझा मुलगा संभाजीराव शिंदे विद्या मंदिरमध्ये 10वीला शिकत आहे। शुभम तम्मेवार तो गेले 12 वर्ष संभाजी शाळेत शिकत आहे। त्याला तिसरीतच मला कळाले होते की त्याला लिहायला वाचायला येत नाही, म्हणून मी त्याला 2 वर्ष खाली ढकलले। तेव्हापासून शाळेला तक्रार करतो की माझ्या मुलाला वाचायला लिहायला येत नाही, पुढल्या वर्षी लिहायला येईल, पुढल्या वर्षी लिहायला येईल असं म्हणत त्या पोराला असं ढकलपासच ज्या पोराला लिहायला येत नाही त्या पोराला 10वी पर्यंत ढकललेले आहे। आणि 10वीला आता फॉर्म फी 10वीला फॉर्म फी ते बोर्डाची फॉर्म फी 600 रुपये घेतले। मी म्हणलं माझ्या पोराला लिहायलाच येत नाही वाचायला नाही, त्या पोराला तुम्ही कसे काय फॉर्म भरत आहात? नाही आम्ही शिकवतो, आम्ही लिहायला शिकवतो, बोर्डाची परीक्षा येथून शिकवतो। मी म्हणलं 12 वर्ष तुम्ही शिकवणार, तुम्ही 2 महिन्यात काय शिकवणार आहात? काही शिकवतो म्हणणे, पण ते घेतले 600 रुपये, परत 400 रुपये त्याने प्रश्नसंचाचे घेतले 400 रुपये। मी म्हणलं ते पण देत नाही, म्हणलं घेतलं पैसे आणि परत त्यांना काय म्हणलं मी पुस्तक तुमचे तुम्हाला वापस घ्या। पोरांना लिहायला येत नाही, असे माझ्यासारखे पोरासारखे ज्या शाळेत किती पोरं आहेत मला सांगा म्हणलं। नाही सगळे पोरं शिकतात, तुमचंच पोरगा शिकत नाही, तुम्ही अभ्यास घेतला नसल्यामुळे तुमचे पोरगा शिकला नाही, आमच्यावर दोष कशाला द्यायला लावतात? मी म्हणलं तुम्ही 1ली ते 4थी शिकवायचं काम आहे लिहायला वाचायला, आणि 5वी ते पुढे धडे शिकवणार सर आई शिकवतात का? त्यांची जबाबदारी नाही, 1ली ते 4थी पर्यंत शिक्षकांची जबाबदारी आहे लिहायला। गोरगरिबाचे पैसा लुटायचं आणि सरकारला लुटायचं हे महेश कोठे यांनी शाळा उघडून दुकानदारी चालू केली आहे का? हे किती दिवस 12 वर्ष नाही, मला तर वाटतं लई दिवसापासून यांची दुकानदारी चालू आहे। तरी हे शाळेचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करावे आणि त्या ठिकाणी दुसरे शिक्षक मुख्याध्यापक 1ल्या गटापासून ते 10वी पर्यंतचे सगळे शिक्षक बदली करावे। तोपर्यंत गोरगरिबांच्या पोरांना न्याय मिळणार नाही आणि गोरगरिबांचे पोरं शिकणार नाही। ते शिकले नाही तर आपल्या देशाची पण नुकसानी आहे आणि महाराष्ट्राची पण नुकसानी आहे। असे दुकानदारी करणारे कोटेसारखे लोकांकडून शाळा काढून घ्यावी। संभाजीराव शिंदे विद्या मंदिर ही शाळा जी आहे महेश कोठे यांची आहे, गोरगरिबाची शाळा म्हणून हे सरकारकडनं अनुदान घेतात आणि शिक्षकाचे पालकाकडनं पण त्यांनी वार्षिक फी घेतात, शाळेची फी घेतात, ड्रेसचे पैसे घेतात, वह्या पुस्तकाचे घेतात, परत बुटं या सगळ्या गोष्टीचे पैसे पालकाकडनं घेतात। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।